नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश नेहारे स्वागत करत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, रक्तभिसरण संस्था या टॉपिकवर जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे ते मागच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट 1 मध्ये काही प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले प्रश्न जे आहे कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। ज्यांनी कोणी बघा पहिला पार्ट जो आहे तो बघितलेला नाही त्यांनी बघून घ्या। हा जो याचा सेकंड पार्ट राहणार, यामध्ये उरलेले सर्व प्रश्न जे रक्तभिसरण संस्था या टॉपिकला पडलेले आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपला राहणार। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मित्रांनो बघू आजचे जे PYQ चे प्रश्न जे आपल्याला रक्तभिसरण संस्थेवर पडलेले आहे। लक्ष द्या इकडे बघा, प्रश्नाचा विचार केला मित्रांनो बघा, तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न जे आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता की कोणते प्रश्न जे आपल्याला आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे तेच पुढे बघा आपण कंटिन्यू करणार आहोत। कोणते कोणते प्रश्न राहणार आहे आजचा बघा, पहिला प्रश्न आपल्याला नंदुरबार पोलीस 2016 ला मित्रांनो आपल्याला हा प्रश्न जो आहे विचारण्यात आलेला होता। प्रश्न काय बघा इकडे, बालकाचा रक्तगट AB असल्यास, इथे लक्ष द्या बघा, बालकाचा रक्तगट जर त्यांनी म्हटलं AB असल्यास पालकांचा रक्तगट कोणता असेल। जर बघा मुलाचा रक्तगट दिला तुम्हाला, इथे बालकाचा रक्तगट जर AB असल्यास पालकांचा रक्तगट कोणता असेल, त्याचं सिंपल उत्तर आहे बघा A किंवा B। जर आई आणि वडिलांचा जर लक्षात ठेवा A किंवा B जर ब्लड ग्रुप असेल तेव्हाच मुलाचा ब्लड ग्रुप जो आहे तो AB राहणार आहे। तुम्हाला माहित आहे ब्लड ग्रुप, लक्ष द्या इकडे बघा रे, ब्लड ग्रुपचा जर आपण विचार केला मित्रांनो ज्याला रक्तगट म्हणणार आहे टोटल राहणार आहे 4 सांगितले तुम्हाला, A B AB आणि O, 4 ब्लड ग्रुप आपल्याला राहणार आहे A B AB आणि O। पुढे बघा याचा शोध ज्या व्यक्तीने लावलाय ते 1900 ला पहिले व्यक्ती होते कार्ल लँडस्टीनर। लक्षात ठेवा कार्ल लँडस्टीनर नावाची व्यक्ती जे राहणार आहे, या कार्ल लँडस्टीनर नावाच्या व्यक्तीने बघा ABO या 3 ब्लड ग्रुपचा शोध लावलेला होता। आणि पुढे डिकोस्टिला आणि स्टर्ली यांनी बघा AB जो आहे तो ब्लड ग्रुप शोधून काढलेला आहे। तर डिकोस्टिला आणि स्टर्ली यांनी AB ब्लड ग्रुपचा शोध लावलेला आहे। इथे आता महत्त्वाचं बघा, पहिला आहे रे सर्व योग्य दाता युनिव्हर्सल डोनर, आणि एक राहते बघा सर्व योग्य ग्राही, 2 आहे, सर्वयोग्य दाता आणि सर्वयोग्य ग्राही। सर्वयोग्य दाता जर म्हटलं तुम्हाला O आणि ग्राही जर म्हटलं लक्षात ठेवा तर AB जो आहे तो ग्राही राहणार आहे। तर सर्वयोग्य दाता O, AB जर म्हटलं तर सर्वयोग्य ग्राही। ब्लड ग्रुप किती आहे म्हटलं तर 4 आणि शोध लावला होता कार्ल लँडस्टीनर। पुढे एक लक्ष द्या इकडे बघा, 14 जून जो आहे मित्रांनो तो लक्षात ठेवायचा आपल्याला जागतिक रक्तदान दिवस। तर जागतिक रक्तदान दिवस म्हणून जो आहे आपण 14 जून जो आहे तो साजरा करतो दरवर्षी, जागतिक रक्तदान दिवस। एका वेळेस जर तुम्हाला विचारत लक्षात ठेवा 300 ml जे आहे ते रक्त एका वेळेस तुम्हाला देता येते, आणि जर एखाद्या व्यक्तीने एक वेळा रक्तदान केलं तर पुन्हा 3 महिने मित्रांनो त्याला रक्तदान करता येणार नाही आहे। ते बेसिक माहिती ते लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न तुम्हाला नंदुरबार पोलीसला आलेला होता का बालकाचा रक्तगट जर AB आहे तर आई वडिलांचा कोणता राहू शकते, तर A किंवा B रक्तगट जो आहे तो आईचा राहणार आहे, आई किंवा वडिलांचा। समजलाय? पुढे चला, नेक्स्ट प्रश्न बघा, हा सुद्धा बघा नंदुरबार पोलीस 2017 ला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न काय बघा रे, ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीरात पुरवले जाते। आता तुम्हाला बघा इथे विचारलाय का ऑक्सिजन युक्त रक्त जे आपलं ते हृदयाकडून सर्व शरीरात कसं पुरवलं जाणार आहे। सिंपल आहे बघा, महाधमनी मार्फत, महाशिरात येणार नाही, महाधमनी मार्फत हे रक्त बघा हृदयाकडून पूर्ण शरीराकडे प्रोव्हाइड केलं जाते। काय तर लक्ष द्या इकडे बघा, मानवी हृदय जर म्हटलं बघा इथे आपण समजून घ्या, पहिले जे आहे ते राहणार आहे फुफ्फुस, त्याच्या खाली राहते बघा इथे हार्ट, आणि हार्टला लक्षात ठेवायचं आहे कप्पे जर म्हटलं टोटल 4 कप्पे आपल्या हार्टला राहणार आहे। विचारलं तुम्हाला का आपल्या हार्टचे कप्पे किती राहणार आहे, ते 4 कप्पे राहते, लक्षात ठेवायचं आहे। इथून बघा महाधमनीकडून रक्त जे आहे पूर्ण आपल्या शरीराकडे जाणार आहे। हे राहते पहिले महाधमनी, याच्यानंतर राहते धमनी, त्यानंतर राहते धमनिका, आणि इथे राहते बघा केशवाहिन्या। तर केशवाहिन्या मार्फत रक्त जाणार आहे, लक्षात ठेवा पेशीला। केशवाहिन्यानंतर इथे बघा शिरिका, त्याच्यानंतर इकडे बघा शीर, त्यानंतर राहते महाशीर, आणि लास्ट मध्ये रक्त जाते आपलं बघा उजव्या अलिंदात। लक्षात ठेवायचं आहे बघा, सुरुवात जे आहे ते महाधमनी होते, इकडच्या बाजूने जर आपण म्हटलं लक्षात ठेवा या बाजूने राहते आपलं शुद्ध रक्त डाव्या बाजूने, आणि उजव्या बाजूने आपल्या बॉडीच्या लक्षात ठेवा हार्ट मध्ये अशुद्ध रक्त राहणार आहे। तर शुद्ध रक्त पूर्ण शरीरामध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम पहिले करते महाधमनी, महाधमनीचं धमनी, त्याच्यानंतर धमनिका, त्यानंतर केशवाहिन्या,
केशवाहिन्या आणि पेशीमध्ये होते देवाणघेवाण. त्याच्यानंतर बघा अशुद्ध रक्त करते म्हटलं तर शिरिका, त्यानंतर शीर, त्यानंतर महाशीर आणि लास्ट मध्ये उजव्या अलिंदामध्ये अशुद्ध रक्त जाणार आहे. इकडून पुन्हा फुफ्फुस मध्ये जाते आणि फुफ्फुस पुन्हा याला अशुद्ध करून जे आहे डाव्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करते. तर प्रश्न होता का कोणत्याद्वारे आपलं पूर्ण शरीरात शुद्ध रक्त प्रोव्हाइड केलं जाते? तर महाधमनी मार्फत. लक्षात ठेवा, शुद्ध रक्ताचा पुरवठा पूर्ण शरीरभर केला जाते महाधमनी मार्फत. तर उत्तर येते बघा याचं ऑप्शन नंबर 2. नंदुरबार पोलिसला मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. तिसरा प्रश्न बघा आपल्याला विचारलाय, मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? सिंपल आहे. जालना SRPF 2017 प्रश्न आला होता. 2 वेळा रक्त जे आहे आपल्या इथे लक्षात ठेवा हृदयातून जाणार आहे. 2 वेळा. सांगतो कसं बघा. पहिल्यांदा हृदयाला कप्पे किती आहे टोटल म्हटलं तर 4. याला म्हणते अलिंद, याला म्हणते निलय. इथे सुद्धा आहे अलिंद आणि इथे सुद्धा आहे निलय. आणि इथे लक्षात ठेवा वरती जर म्हटलं तर आपल्याला फुफ्फुस राहणार आहे, फुफ्फुसामध्ये रक्त जाणार आहे. इकडे समजून घ्या. आता रक्त जेव्हा पहिल्यांदा आलाय ते पहिल्यांदा आलं उजव्या अलिंदात. उजव्या अलिंदातून जाते बघा फुफ्फुसकडे. फुफ्फुस यामध्ये बघा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते, ऑक्सिजन याच्यात मिसळला जाणार आणि ऑक्सिजन युक्त रक्त लक्षात ठेवा आपल्या डाव्या अलिंदात येणार आहे. डावी अलिंदातून पूर्ण महाधमनी, त्यानंतर धमनिका, नंतर शिरा, केशवाहिन्या मार्फत बघा पुन्हा उजव्या अलिंदात. म्हणजे 1 वेळा आणि 2 वेळा. 2 वेळा रक्त लक्षात ठेवता. प्रत्येक चक्राच्या वेळी 2 वेळा रक्त जे आहे आपल्या हृदयातून जाणार आहे. याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. 28चा ऑप्शन नंबर 2 येणार आहे. जालना SRPF 2017 हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. समजलंय का? पुढे चला. नेक्स्ट प्रकारे प्रश्न तुम्हाला अकोला पोलीस 2016 मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय बघा रे, रक्त गोठवण्याच्या क्रियेत फायब्रिनोजनचे रूपांतर कशामुळे होते? तुम्हाला माहित आहे आपल्या रक्तात मी पहिले सांगितलं 3 घटक होते म्हटलं. एक तर राहणार आहे RBC, एक राहते WBC, एक राहते प्लेटलेट्स. रक्तपट्टिका म्हणतो आपण त्याला. 3 घटक आपल्या बॉडीमध्ये राहणार आहे. RBC, WBC, प्लेटलेट्स. रक्तामध्ये लक्षात ठेवायचं आहे RBC ऑक्सिजन वाहून नेणे, सैनिकी पेशी म्हटलं तर WBC, आणि प्लेटलेट्स जे आहे हे रक्त गोठवण्याचं काम करणाऱ्या पेशी म्हणजे प्लेटलेट्स राहणार आहे, जे रक्त गोठवण्याचं काम करते. आणि इथे बघा 2 पुन्हा महत्वाचे राहणार आहे. एक राहते फायब्रिनोजन, फायब्रिनोजन, आणि एक राहते प्रोथॅम्बिन. ते 2 राहते बघा, प्रोथॅम्बिन आणि फायब्रिनोजन. तर फायब्रिनोजनचं रूपांतर कशामुळे होते लक्षात ठेवायचं आहे. तर फायब्रिनमुळे लक्षात ठेवा. फायब्रिनोजनचं रूपांतर रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये होणार आहे. तर फायब्रिनोजन जो आहे त्याचं रूपांतर लक्षात ठेवा कशामुळे होते. तर फायब्रिनमुळे हे रूपांतर होणार आहे. हाच प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. आणि रक्त गोठवणार आहे प्लेटलेट्स. पुन्हा एक बघा इथे गरज आहे रे विटॅमिन के, म्हणून विटॅमिन के ला लक्षात ठेवायचं आहे रक्त गोठवणारे जीवनसत्व. प्रश्न विचारते का रक्त गोठविणारे जीवनसत्व म्हणून जे आहे ते कोणतं ओळखलं जाते? तर विटॅमिन के लाच लक्षात ठेवा मित्रांनो रक्त गोठवणारे जीवनसत्व म्हणून सुद्धा ओळखलं जाते. आणि प्लेटलेट्स बघा बॉडीमध्ये रक्त गोठवण्याचं काम करणार आहे. हे महत्वाचं उत्तर आहे बघा. फायब्रिनोजनचं कशामुळे? फायब्रिनमुळे हे रूपांतर होणार आहे. अकोला पोलीस 2016 प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा रे, मुंबई SRPF 2017 मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, रोहिणीतील रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? तुम्हाला कालही सांगितलं बघा, रक्त लाल दिसण्याचं कारण म्हणजे हिमोग्लोबिन. RBC मध्ये हिमोग्लोबिन राहते. हिम म्हणजे लोह, ग्लोबिन नावाचं प्रोटीन, आणि त्या लोहामुळे याला लाल रंग प्राप्त होणार आहे. तर प्रश्न विचारलाय कशामुळे रक्त अधिक लाल दिसते? तर लोह. लक्षात ठेवा हिमोग्लोबिन जो आहे त्यामध्ये लोह नावाचा घटक राहते आणि लोहमुळेच लक्षात ठेवायचं आपल्याला का सर्वात जास्त रक्त लाल लाल दिसणार आहे. त्याचं कारण म्हटलं तर लोह. तुम्हाला माहित आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचा अर्थ मी सांगितला हिम म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं रे लोह, आणि ग्लोबिन नावाचं मित्रांनो इथे राहते प्रोटीन. याचं नाव पडलं आहे हिमोग्लोबिन. याचं काम आहे ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम हिमोग्लोबिन करणार आहे. आणि हिमोग्लोबिनचा 1 रेणू ऑक्सिजनच्या 4 रेणूला वाहून नेण्याचं काम करते. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहणार आहे. लक्षात ठेवायचं आहे का रक्त अधिक लाल कशामुळे दिसणार आहे? तर लो मुळे जे आहे रक्त अधिक लाल दिसते. पुढे चला. हा प्रश्न मित्रांनो आपल्याला IMP राहणार बघा रे. नंदुरबार पोलीस 2017 सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न का बघा, मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेलं आहे? कप्पे टोटल राहते रे 4.
आता सांगितलं तुम्हाला का मानवी हृदय जर आहे टोटल 4 कप्प्याने बनलेले असते. बघा इथे आपला हार्ट 4 कप्प्याचं राहते, लक्षात ठेवा. इकडे बघा याला म्हणते अलिंद, याला सुद्धा म्हणतो आपण अलिंद, याला म्हणतात निलय, आणि हा सुद्धा पार्ट राहणार आहे निलय. बघा 2 अलिंद आणि 2 निलय, हा झाला उजवा, आणि इकडून जर जाण तुम्ही तर हा झाला आहे डावा. बघा डावा आणि उजवा, डाव्या बाजूला डावा अलिंद डावा निलय, उजव्या बाजूला उजवा अलिंद उजवा निलय. इकडच्या बाजून बघा डाव्या बाजूने रक्त राहते शुद्ध, आणि उजव्या बाजूने रक्त जे राहणार आहे ते अशुद्ध रक्त जे राहते, लक्षात ठेवायचं आहे. अशुद्ध रक्त जे आहे उजव्या साईडला राहते. टोटल कप्पे म्हटलं तर 4. आणि हार्टचं काम आहे पूर्ण शरीरामध्ये हार्ट आपलं जे आहे रक्ताला पंप करण्याचं काम करते. ह्याची क्षमता बघा रे 0.2 HP एवढी जी आहे आपल्या हार्टची क्षमता आहे रक्त पंप करण्याची. आणि एका मिनिटात लक्षात ठेवा का आपलं हार्ट जर म्हटलं तर एका मिनिटात 5 लिटर रक्त जे आहे ते पंप करते. एका मिनिटामध्ये आपल्याला 5 लिटर रक्त जे आहे पंप करणार आहे. क्षमता म्हटलं तर 0.2 HP. आणि टोटल कप्पे जर म्हटलं तुम्हाला 4 कप्प्याचं आपलं हृदय राहणार आहे. अलिंद आणि निलय, डाव्या बाजूला शुद्ध आणि उजव्या बाजूला अशुद्ध रक्त जे आहे आपल्या हार्टचं राहणार आहे. हे लक्षात ठेवा. मानवी हृदय किती कप्प्याचं राहते म्हटलं तर 4 कप्प्याचं आपलं मानवी हृदय राहणार आहे. इथे एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, वजन. वजनला प्रश्न विचारते मानवी हृदय किती वजन राहते. 360 ग्राम किंवा डाव्या हातीच्या मुठा एवढ्याचा आकार राहणार आहे. वजन जर म्हटलं तर 360 ग्राम आपल्या हार्टचं वजन राहणार आहे. आणि प्रश्न होता आपल्याला 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न आपल्याला रिपीट झालाय का मानवी हृदय किती कप्प्याचं आहे. 4 कप्प्याचं आपलं हृदय राहणार आहे. समजलाय का. 31 नंबरचा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा येऊन गेलेला आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर पोलीस 2000 आपल्या 17ला प्रश्न आलेला आहे. आता सांगितलं का मानवी हृदय साधारणपणे वजन किती असते. 360 ग्राम. लक्षात ठेवा. आता सांगितलंय कप्पे म्हटलं तर 4, डावा आणि उजवा अलिंद आणि निलय. वजन जर म्हटलं लक्षात ठेवा 360 ग्राम जे आहे मानवी हार्टचं वजन राहणार आहे. 360 ग्राम. अगोदरच आपण डिटेलमध्ये याची माहिती बघितली आहे, तेच तुम्हाला विचारलेलं आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस 2017ला मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बघा रे फुफ्फुसातील ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते. बघा फुफ्फुस मधून ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते म्हणून त्यांनी विचारलेलं आहे. तो उत्तर आहे बघा डाव्या अलिंदात. इथे डाव्या अलिंदामध्ये ते जे आहे पहिल्यांदा येणार आहे. काय आहे समजून घ्या. इकडे बघा सगळ्यांना माहिती आहे आपल्याला फुफ्फुस इथे आहे. हे फुफ्फुस समजा. याच्या खाली आपला हार्ट काढू. हार्टचे कप्पे सांगितले टोटल आहे 4. हा झाला अलिंद, हा झाला निलय, हा झाला अलिंद, हा झाला निलय. इकडची जे बाजू आहे मित्रांनो ही झाली उजवी, इकडून आपल्याला डावी. आता रक्त पहिल्यांदा बघा सर्वात पहिले जर म्हटलं तर आपल्या उजव्या अलिंदात जे आहे इकडून जाणार आहे. महाधमनीकडून इकडून स्टार्ट होणार आणि महाधमनीकडून रक्त जे आहे बघा पहिले महाधमनी, त्यानंतर जाते धमनी, त्यानंतर जाते धमनिका, त्याच्यानंतर बघा येते केशवाहिन्या. केशवाहिन्याकडे रक्त जाणार आहे. केशवाहिन्याकडून येते मग बघा शिरिका, त्यानंतर येते बघा रे शीर, त्यानंतर येते महाशीर आणि इथे रक्त येणार आहे उजव्या अलिंदात. उजव्या अलिंदातून रक्त आता इकडे लक्ष द्या. बघा पुढे जाते पहिल्यांदा उजव्या अलिंदातून रक्त जाते फुफ्फुसकडे रक्त जाणार आहे आणि इकडून ते रक्त बघा पहिल्यांदा डाव्या अलिंदात येणार आहे. सांगतो काय होते बघा. इथून जर म्हटलं आपल्याला पहिल्यांदा उजव्या अलिंदातून रक्त जे राहणार आहे उजव्या अलिंदातून रक्ताचा जर विचार करतो म्हटलं तर लक्ष द्या मित्रांनो. बघा सर्वात पहिले फुफ्फुसमध्ये जे ऑक्सिजन वालं रक्त आहे शुद्ध रक्त हे पहिल्यांदा येते डाव्या अलिंदात. हाच प्रश्न तुम्हाला आहे का फुफ्फुस मधून शुद्ध रक्त पहिल्यांदा कुठं येते तर पहिला आला डाव्या अलिंदात. डाव्या अलिंदातून आलं डाव्या निलयात. इथून गेलं बघा मित्रांनो महाधमनी, महाधमनीने दिलं धमनी, त्यानंतर धमनिका, त्यानंतर केशवाहिन्या. केशवाहिन्यामध्ये याची होते देवाणघेवाण. रक्त जे ऑक्सिजनयुक्त देणार कार्बन डायऑक्साइड रक्त काढणार. पेशीमध्ये देवाणघेवाण या केशवाहिन्यामार्फत होते. अशुद्ध रक्त मग जमा करते बघा रे शिरिका. हे करते अशुद्ध रक्त. पहिल्यांदा जमा झालं शिरिका, त्यानंतर शीर, त्यानंतर महाशीर आणि महाशीर आपलं अशुद्ध रक्त आणून टाकते उजव्या अलिंदात. जर तुम्हाला प्रश्न विचारला का अशुद्ध रक्त पहिल्यांदा कुठं येते तर ते येणार उजव्या अलिंदात. शुद्ध रक्त पहिल्यांदा कुठं येते तर ते येणार आहे डाव्या अलिंदात आणि प्रोव्हाइड करते याला महाधमनी. तर या प्रकारे पूर्ण आपलं ब्लड सर्क्युलेशन ज्या बॉडीमध्ये होत राहते. प्रश्न होता तुम्हाला
फुफ्फुसातील ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते? त्याचं उत्तर मित्रांनो डाव्या अलिंदामध्ये जे आहे ते पहिल्यांदा येणार आहे. आणि अशुद्ध विचारलं लक्षात ठेवा, ते उजव्या अलिंदात पहिल्यांदा येणार आहे. हाच प्रश्न होता संभाजीनगर पोलीस 2017 आलेला आहे. समजलंय का? ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे. बघा रे, नेक्स्ट प्रश्न आपल्याला आहे, हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? लातूर आणि मुंबई चालकला हा प्रश्न येऊन गेला, लक्षात ठेवायचा. बघा, हृदयाचे कार्य बरोबर आहे की नाही चेक करायचं काय वापरते? ईसीजी. ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणून जे याला ओळखलं जाते. इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे होते ईसीजी. आणि ईसीजी बघा, हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे जर चेक करायचं आहे ईसीजी हे उपकरण आपल्याला वापरण्यात येते. सोनोग्राफी बघा, पोटाचे वगैरे आजार झालेले असं लक्षात ठेवा, त्यावेळेस पोटाचे आजार किंवा पोटामध्ये काही बिघाड झाला त्यासाठी सोनोग्राफी जे वापरले जाते. सिटी स्कॅन बघा, मेंदू आहे, मान आहे अशा ठिकाणी जर डिटेलमध्ये चेकिंग करायचं आहे पाहायचं आहे तर सिटी स्कॅन वापरतात. कम्प्युटर टोमोग्राफी म्हणतो आपण याला. आणि ग्लुकोमीटर म्हणजे काय ते लक्षात घ्या, रक्तातील लक्षात ठेवा ग्लुकोजची पातळी लक्षात घ्यायचं आहे. रक्तातील ग्लुकोजची पातळी जी आहे हे तपासण्यासाठी आपल्याला ग्लुकोमीटरचा वापर करता येते. ग्लुकोमीटर म्हटलं तर रक्तातील ग्लुकोजची पातळी चेक करण्यासाठी ग्लुकोमीटर वापरतात. आणि हृदयाचं कार्य व्यवस्थित आहे की नाही यासाठी ईसीजी इलेक्ट्रोकार्डिओग्रामचा जो आहे तो वापर केला जाते. त्याचं उत्तर बघा, लातूर आणि मुंबईला आलेला प्रश्न होता. ईसीजी जे आहे ते हृदयाचे कार्य व्यवस्थित करण्यासाठी चालू आहे की नाही चेक करायला ईसीजी जे आहे वापरतात. समजलाय? चला पुढे. नेक्स्ट बघा तुम्हाला प्रश्न, बीड पोलीस 2018 मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊन गेलाय. बघा रे, रक्त ग्लुकोज पातळी सामान्यता यांनी विचारलाय का रक्ताची ग्लुकोज पातळी सामान्यता कोणत्या एककामध्ये दर्शवली जाते? याला सिंपल होतं बघा, एकक जर म्हटलं तुम्हाला बघा मिलीग्राम प्रति डेसिलिटर हेच विचारतात. एमएम पर जे लक्षात ठेवायचं आहे, मिलीग्राम पर डेसिलिटर मध्ये जो आपण आपल्या रक्ताची पातळी दर्शवतो. जसं बघा 100 मिलीग्राम पर डेसिलिटर या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे आपण याला दर्शवतो मिलीग्राम पर डेसिलिटर. तर ग्लुकोजची पातळी तुम्हाला माहिती आहे नॉर्मली 80 ते 100 जे आहे ते राहायला पाहिजे आणि दर्शवताना आपण मिलीग्राम पर डेसिलिटर मध्येच बघा ही पातळी दर्शवण्यात येते. रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः कोणत्या एककात दर्शवतात? मिलीग्राम पर डेसिलिटर या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला रक्ताची पातळी दर्शवण्यात येते. समजलाय? पुढे चला, हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता. नेक्स्ट प्रश्न बघा, सांगली पोलीस 2018 मित्रांनो प्रश्न आलेला आहे. सिंपल आहे, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? हा प्रश्न आपण आतापर्यंत वारंवार डिस्कशन केलेला आहे मित्रांनो. बघा का हिमोग्लोबिन जर तयार व्हायचं आहे तुम्हाला कशाची आवश्यकता राहणार आहे? हिम म्हणजे लोह, ग्लोबिन नावाचं प्रोटीन, लोहाची गरज आपल्याला हिमोग्लोबिन साठी राहणार आहे. आणि याचमुळे रक्ताला बघा लाल रंग जो आहे तो प्राप्त होते. लोहमुळेच रंग येते लाल. आणि हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी मित्रांनो लोहची आवश्यकता राहणार आहे. लक्षात ठेवा, हिमोग्लोबिन म्हणजे हिम नावा म्हणजे लोह, ग्लोबिन नावाचं प्रोटीन आणि यांचं काम आहे ऑक्सिजनचे वहन करणे. हे जे आहे हिमोग्लोबिनचं काम राहणार आहे. तर लाल रंग लोहमुळे प्राप्त होणार आहे. सिंपल प्रश्न होता. हेच प्रश्न तुम्हाला हिमोग्लोबिनवर जास्त विचारतात. पुन्हा प्रश्न आला बघा ऱ्या, जालना पोलीस 2018 मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊन गेला आहे. प्रश्न काय बघा, रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये हा खनिज पदार्थ असतो. बघा रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ आहे? लोह. हाच प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे का कोणता खनिज पदार्थ हिमोग्लोबिन मध्ये राहणार आहे? तर लोह राहते. हा प्रश्न वारंवार तुम्हाला हिमोग्लोबिनचे प्रश्न दिसणार आहे. पुढे बघा, नेक्स्ट प्रश्न बघा रे, दोन SRPF 2018 आणि गोंदिया पोलीस 2018 दोन्ही वेळा आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा रे, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? बघा इथे काय म्हटलं यांनी, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? सिंपल आहे, माणसाच्या शरीरात जर रक्ताचं प्रमाण म्हटलं मित्रांनो बघा 8% आपल्या शरीरात रक्ताचं प्रमाण राहणार आहे. पाणी जर विचारलं तर बघा माणसाच्या शरीरात पाण्याचं प्रमाण आहे 65 ते 70%. बघा 65 ते 70% राहते पाण्याचे प्रमाण. पाणी जे आहे त्याचं प्रमाण जर म्हटलं तुम्हाला 65 ते 70% पाण्याचे प्रमाण. रक्त राहणार आहे 8% जवळपास बघा 5 ते
5.5 लिटर रक्त जे आहे ते मानवी शरीरात राहते, 5 ते 5.5 लिटर, आणि 8% आपल्या वजनाच्या, लक्षात ठेवा 8% जे आहे रक्त जे आहे आपल्या बॉडीमध्ये राहणार आहे. हाच प्रश्न होता, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते, तर 8% आपल्या शरीरात रक्ताचं प्रमाण राहणार आहे, पाण्याचं 65 ते 70%. 2 वेळा प्रश्न येऊन गेला बघा इथे. 2 SRPF 2018 आणि गोंदिया पोलीस 2018ला दोन्ही वेळा मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. 8%चं उत्तर येणार आहे. 38 बघा, 4 नंबर तुमचा ऑप्शन राहते. पुढे चला रे नेक्स्ट प्रश्नाकडे बघा. नेक्स्ट प्रश्न तुम्हाला बघा आता, रत्नागिरी बँड्समॅन 2024, जालना पोलीस 2017 आणि 15 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, रिकाम्या जागा रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्याला सर्व योग्य ग्राहक. आता बघा तुम्हाला माहित आहे, सर्व योग्य दाता आणि सर्व योग्य ग्राहक. सर्व योग्य ग्राहक आणि सर्व योग्य दाता, उत्तर येते बघा. सर्व योग्य ग्राहक म्हटलाय याचा अर्थ होते एबी. बघा रे, एबी ला मी आता सांगितलं याला म्हणते युनिव्हर्सल ऍक्सेप्टर. बघा एबी जो ब्लड ग्रुप आहे याला कोणाचं पण रक्तगट चालते, त्यामुळे लक्षात ठेवा एबी ला युनिव्हर्सल ऍक्सेप्टर म्हणून ओळखलं जाते. ओ जो आहे तो राहणार मित्रांनो बघा युनिव्हर्सल डोनर. तर युनिव्हर्सल डोनर सर्व योग्य दाता, याला बघा सर्व योग्य दाता जर म्हटलं आपल्याला लक्षात ठेवा तर दाता म्हटलं तर ओ, आणि जर तुम्हाला ऍक्सेप्टर म्हणजे ग्राही जर विचारलं सर्व योग्य ग्राही कोणता आहे तर एबी जो आहे तो सर्व योग्य ग्राही राहणार आहे. ब्लड ग्रुप, तर ब्लड ग्रुप आपण ऑलरेडी बोललेला आहे. ब्लड ग्रुपचे प्रकार आहेत 4, ए बी, एबी आणि ओ. काल लॅन्स्टीयर यांनी शोध लावला होता. 14 जून जागतिक रक्तदान दिवस राहते. पुढे बघा आपण बघितलं होतं सर्वयोग्य दाता आणि सर्वयोग्य ग्राही. दातामध्ये ओ आणि ग्राहीमध्ये एबी जो आहे तो राहणार आहे. 300 ml रक्त एका वेळेस काढलं जाते आणि एक वेळा जर रक्तदान केलं तर पुढचे 3 महिने तुम्ही रक्तदान करू शकत नाही. ते रक्तदान बद्दल महत्वाचं आहे. 15 पेक्षा अधिक वेळा जो आहे प्रश्न रिपीट झालेला आहे. लक्षात घ्या, सर्वयोग्य दाता ओ आणि ग्राही म्हटलं तर एबी जो आहे सर्वयोग्य ग्राही राहणार आहे. सिंपल आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे बघा रे. नेक्स्ट प्रश्न तुम्हाला पुणे पोलीस 2016ला प्रश्न आलेला आहे. सिंपल प्रश्न आहे, रक्ताचे एकूण गट किती, तर 4 रक्त गट राहणार आहे. ए बी, ए बी आणि ओ असे 4 ब्लड ग्रुप जे आहे ते मित्रांनो आपल्याला राहणार आहे. पहिल्या 3 आहेत बघा, कार्ल लँडस्टीनर यांचं नाव आहे. कार्ल लँडस्टीनर नावाची जे व्यक्ती आहे, या कार्ल लँडस्टीनर नावाच्या व्यक्तीने बघा ए बी आणि ओ याचा शोध लावला होता. तर ए बीचा शोध बघा रे, डिकोस्टेला व स्टर्ली. लक्षात ठेवा, डिकोस्टेला व स्टर्ली नावाचा व्यक्ती जो आहे यांनी बघा ए बीचा शोध लावलेला होता. तर ए बी म्हटलं तर डिकोस्टेला आणि स्टर्ली, आणि कार्ल लँडस्टीनर यांनी बघा ओ या ब्लड ग्रुपचा शोध लावलेला आहे. तर महत्वाचं आहे, लक्षात ठेवा ब्लड ग्रुप जर विचारला तर 4. इथे काय नाही, सिंपल प्रश्न होता, सगळ्यांना असा प्रश्न येते. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. सिंपल प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाही. ए आहे, बी आहे, ए बी आहे, ए ओ नाही. 4 ब्लड ग्रुप होते, ए बी, ए बी आणि ओ. तिथे जास्त वेळ काही खर्च करायला पुरवत नाही, लक्षात ठेवा. सिंपल आहे, ए ओ जो आहे तो रक्ताचा गट राहणार नाही. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. बुलढाणा पोलीस 2017ला मित्रांनो आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला आहे. बुलढाणा पोलीस 2017 प्रश्न काय, लक्ष द्या बघा. एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकते. मी आता ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला का जर तुम्ही एकदा रक्तदान केलं तर त्याच्यानंतर किती दिवसांनी रक्तदान करणार. 3 महिन्यांनी. 300 ml रक्त एका वेळेस काढता येते, 3 महिन्यांनी पुन्हा त्याला रक्तदान करता येते. 15 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिने नाही, 3 महिने. 3 महिन्यानंतर लक्षात ठेवा त्याला रक्तदान करता येणार आहे. एका वेळेस 300 ml जे आहे ते रक्त काढता येते किंवा काढतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि एक तारीख आहे रे 14 जून जो राहते मित्रांनो आपल्याला माहित आहे जागतिक रक्तदान दिवस. जागतिक रक्तदान दिवस म्हणून आपण याला साजरा करतो. 14 जून जो राहणार आहे तो जागतिक रक्तदान दिवस. 300 ml रक्त 1 टाइमला काढतात आणि एकदा जर तुम्ही रक्तदान केलं तर पुन्हा 3 महिने तुम्हाला रक्तदान करता येत नाही. बुलढाणा पोलीस 2017ला आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. 3 महिने ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर येणार आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा रे, हा प्रश्न तुम्हाला विचारला बघा. आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा ते येऊन गेला. मुंबई पोलीस, लातूर आहे, छत्रपती संभाजीनगर, पुणे पोलीसला सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न काय बघा रे,
निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो? नॉर्मल बीपी तुम्हाला विचारलेला आहे. 120/80 जो आहे तो आपला नॉर्मल बीपी राहणार आहे. मी तुम्हाला बघा उच्च रक्तदाब हायपरटेन्शन सांगितलं होतं बघा. 140/100 जर झाला तो झाला हायपरटेन्शन. आणि एक आहे बघा लो बीपी, ज्याला म्हणतो कमी रक्तदाब किंवा लो बीपी जर म्हटलं तो राहते बघा रे 100/60. आणि नॉर्मल जर म्हटलं तर 120/80. यात लक्षात ठेवा बघा 120 म्हणजे ते सिस्टॉलिक म्हणजे वरचा आणि डिस्टॉलिक म्हणजे खालचा. सिस्टॉलिक आणि डिस्टॉलिक लक्षात ठेवायचं आहे. वरचा सिस्टॉलिक, खालचा डिस्टॉलिक. नॉर्मल राहते 120/80. आणि युनिट बघा रे स्पिग्मॅनोमीटर. स्पिग्मॅनोमीटर लक्षात ठेवा. स्पिग्मॅनोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट जे आहे ते तुम्हाला बीपी मोजण्यासाठी वापरतात. तर स्पिग्मॅनोमीटर लक्षात ठेवा, हे इन्स्ट्रुमेंट बीपी मोजण्यासाठी वापरलं जाते. आणि नॉर्मल बीपी जर आपल्याला विचारला मित्रांनो तर 120/80 जो आहे तो नॉर्मल बीपी राहते. वरच्याला सिस्टॉलिक आणि खालच्याला डिस्टॉलिक म्हणून जे आहे ते ओळखलं जाते. क्लिअर आहे? पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला. मुंबई पोलिसला मित्रांनो हा प्रश्न आला. आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय? लक्ष द्या इकडे बघा रे. पेसमेकर तुम्हाला विचारलाय. पेसमेकर हे उपकरण चा त्रास रुग्णाकरिता वापरतात. कशाचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता पेसमेकर नावाचं उपकरण वापरलं जाते? मूत्रपिंड नाही, किडनी नाही, मेंदू नाही, हार्ट. हृदयामध्ये लक्षात ठेवा पेसमेकर राहते नॅचरल वाला एक. ते जर खराब झालं तर आपण आर्टिफिशियल पेसमेकर वापरतो. आणि पेसमेकर जे आहे हार्ट संबंधी जे आहे जे काही त्रास होते त्या रुग्णाकरिता लक्षात ठेवा पेसमेकर नावाचं उपकरण जे आहे तुम्हाला वापरतात. हार्ट संबंधी काही जर प्रॉब्लेम होत असेल तर त्यावेळेस पेसमेकर नावाचं उपकरण जे आहे वापरलं जाते. सिंपल आहे. हार्ट संबंधी राहणार आहे. आणि हार्ट मध्ये जर काही जर तुम्हाला वाटते का गडबड आहे ते आपण वापरतो ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा ग्राफ जो आहे तो वापरतात. आणि त्याच्या आधारे हार्टमध्ये काही इश्यू आहे का ते चेक केल्या जाते. तिथे पेसमेकर जर म्हटलं तुम्हाला हार्ट संबंधी राहणार आहे. पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघू आपण. छत्रपती संभाजीनगर 2021 ला प्रश्न येऊन गेला बघा. पुन्हा बघा 2016 ला सुद्धा प्रश्न आलेला आहे. बघा रे प्रश्न काय? हृदयाच्या आवरणाला रिकामी जागा म्हणतात. आपला हार्ट जे आहे हार्ट तुम्हाला सांगितलंय 4 कप्प्याचं हृदय राहते. त्याच्या आवरणाला काय म्हणतात? सिंपल आहे रे परिहृदय पटल. लक्षात ठेवा हृदयाच्या आवरणाला परिहृदय पटल असे म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे हृदय म्हणजे काय बघा. तुम्हाला हार्ट कप्पे विचारले मित्रांनो लक्षात ठेवा. कप्पे जर म्हटलं तर राहते आपल्या हार्टला 4 कप्पे राहणार आहे. वरच्या दोघाला म्हणायचं अलिंद आणि खालच्या दोघाला म्हणते आपण निलय. अलिंद आणि निलय म्हणून ओळखलं जाते. टोटल कप्पे आहेत 4. वजन 360 ग्राम जे आहे ते हार्टचं आपलं वजन राहणार आहे. 360 ग्राम हार्टचं वजन राहते. हृदय जर म्हटलं क्षमता बघायची राहते 0.2 HP. आणि बघा एका मिनिटात लक्षात ठेवायचं आहे 1 मिनिटात 5 लिटर रक्त जे आहे ते पंप करते. 1 मिनिटामध्ये आपल्याला जर विचारलं तर 5 लिटर रक्त जे आहे पंप करणार आहे. अलिंद आणि निलय कप्पे राहते 4. यात बघा रे डावा आणि उजवा. एक राहते डावा, एक राहते उजवा. डाव्या बाजूला लक्षात ठेवा मित्रांनो रक्त राहते आपलं शुद्ध. आणि उजव्या बाजूला लक्षात ठेवायचं आहे अशुद्ध रक्त जे आहे ते उजव्या बाजूला राहते. डाव्या बाजूला शुद्ध, उजव्या बाजूला अशुद्ध रक्त जे आहे आपल्या हार्ट मध्ये राहणार आहे. आणि हार्टच्या आवरणाला म्हणते परिहृदय पटल म्हणून जे आपल्याला ओळखलं जाते. पुन्हा इकडे लक्ष द्या बघा. हार्टचे कप्पे म्हटलं तर 4. वरच्या दोघाला अलिंद, खालच्या 2 कप्प्याला निलय. वजन आहे 360 ग्राम. क्षमता म्हटलं तर 0.2 HP. 1 मिनिटात 5 लिटर रक्त जे आहे पंप करते. डाव्या बाजूला शुद्ध रक्त आणि उजव्या बाजूला मित्रांनो लक्षात ठेवा अशुद्ध रक्त जे आहे ते आपल्या हार्ट मध्ये राहते. तर या प्रकारे हार्ट संबंधी बेसिक माहिती असणं आवश्यक राहणार आहे. याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 4 परिहृदय पटल. पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला. पुणे लोहमार्ग 2016 आणि नवी मुंबई SRPF 2017 ला आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा प्रश्न काय? जगातील पहिले हृदयरोपण शस्त्रक्रिया या डॉक्टरांनी केली. तर बघा रे ख्रिश्चियन बर्नार्ड नावाची व्यक्ती जी होती यांनी 1967 ला पहिल्यांदा आपल्या इथे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केलेली आहे. ख्रिश्चियन बर्नार्ड. ते ख्रिश्चियन बर्नार्ड नावाची व्यक्ती आहे लक्षात ठेवा ज्यांनी पहिल्यांदा हृदयरोपण शस्त्रक्रिया केलेली आहे. ते व्यक्ती म्हटलं तर ख्रिश्चियन बर्नार्ड.
भारतात पहिल्यांदा ज्यांनी कुणी पण लक्षात ठेवा हृदयरोपण शस्त्रक्रिया केली ते डॉक्टर वेणुगोपालराव यांनी पहिल्यांदा भारतामध्ये केलेली होती. जगामध्ये पहिल्यांदा ख्रिश्चियन बर्नार्ड. लोहमार्ग आणि SRPF ला प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, आपल्याला पिंपरी चिंचवड पोलीस 2023 ला आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा काय, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात. कोणत्या? तर पांढऱ्या रक्तपेशी. आपण ऑलरेडी बोललेलं आहे. बघा इकडे रक्ताचा विचार केला तर रक्त आपलं 2 घटकांनी बनते सांगितलं तुम्हाला. बघा रे, पहिला राहते प्लाझ्मा आणि दुसरा जर म्हटलं की राहते रक्तपेशी, ज्याला ब्लड सेल म्हणतो आपण. रक्तपेशी. रक्तपेशीचे प्रकार पडते म्हटलं तुम्हाला 3. त्यात पहिला आहे RBC, दुसरा राहते WBC, तिसरा राहते प्लेटलेट्स. बघा 3 प्रकार पडणार आहे. RBC, WBC, प्लेटलेट्स. RBC जो आहे याचं काम आहे बघा ऑक्सिजनचे वहन करण्याचं काम करणारा ज्या पेशी राहते त्याला म्हणते RBC. WBC यालाच म्हणतो आपण बघा रे सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल. बघा आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे अँटीबॉडी तयार करण्याचं काम WBC करतात. लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे यांना सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल म्हणते. प्लेटलेट्स तुम्हाला माहिती आहे रक्त गोठविणे. तर रक्त गोठविण्याचं काम करणाऱ्या पेशी म्हणजे राहते प्लेटलेट्स, ज्यांचं काम आहे रक्त गोठविणे. तर प्रश्न तुम्हाला सैनिकाचे काम करणाऱ्या पेशी कोणत्या? WBC, व्हाईट ब्लड सेल. ते बघा याचं उत्तर येते पांढऱ्या रक्तपेशी, जे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. पिंपरी चिंचवडला हा प्रश्न तुम्हाला येऊन गेलेला आहे. पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघा आता, ठाणे शहर पोलीस 2023 ला मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे आणि हा 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. रक्तविसरण संस्थेवर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, प्रश्न मॅक्झिमम रिपीट होतात. तर बेसिक प्रश्न आहे. एक तर रक्तगटावर प्रश्न आहे, हिमोग्लोबिनवर आहे. बेसिक जो तुमचा रक्त आहे त्याच्या बेसिकवरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्ही एवढे जरी प्रश्न बरोबर अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, 1-2 वेळा व्हिडिओ बघून घ्या तरी तुमचे कव्हर होऊन जातात है ना. खूप जास्त खोलात जायची काय आवश्यकता नाहीये. बेसिक जर तुमचं चांगलं कव्हर असलं तरी पूर्ण प्रश्न सॉल्व्ह होतात. 1-2 वेळा व्हिडिओ बघून घ्यायचे, त्यातून तुमचा पूर्ण डाटा जो आहे तो कव्हर होऊन जाते. लक्षात घ्यायचा आहे. बघा हा प्रश्न आपल्याला 5 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, मानवी शरीरात कोणत्या पेशींना स्वरक्षक पेशी म्हणतात? आता सांगितलं सैनिकी पेशी किंवा स्वरक्षक पेशी म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, ज्याला म्हणते WBC. कारण बघा रे आपल्या शरीरात जर कोणता अँटीजन आहे, व्हायरस आहे, बॅक्टेरिया कोणी हमला करू द्या, तो हमला केल्याच्या नंतर त्याच्या विरुद्ध लढण्याची क्षमता म्हणजे अँटीबॉडी तयार करण्याचं काम WBC करतात. आणि WBC करत असल्या कारणाने त्यांना आपण सैनिकी पेशी किंवा गार्ड सेल म्हणून ओळखलं जाते. उत्तर येते WBC. लाल रक्तपेशी सांगितलं तुम्हाला ऑक्सिजनचे वहन करतात. लाल रक्तपेशी लक्षात ठेवा RBC, रेड ब्लड सेल. आणि प्लेटलेट्स नावाचा घटक जो आहे रक्ताला गोठवण्याचं काम आपला प्लेटलेट्स करणार आहे. 48चं ऑप्शन नंबर 1 WBC. 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढे चला. नेक्स्ट बघा हा प्रश्न तुम्हाला बघा मित्रांनो मुंबई कारागृह 2024 आणि वर्धा चालक 2023 ला सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न काय बघा रे, आपल्या शरीरात साधारणतः इतके पाणी आहे. किती पाणी आहे हे विचारण्यात आलेलं आहे. 65 ते 70% आपल्या शरीरात बघा पाणी राहणार आहे. 65 ते 70% ऑप्शन नंबर 3. बघा जर रक्त विचारलं तर लक्षात ठेवा रक्त राहते 8% आणि पाणी जर तुम्हाला विचारलं तर लक्षात घ्या मित्रांनो पाणी राहणार आहे आपलं 65 ते 70% आपल्या शरीरात पाणी राहते. रक्त जर म्हटलं तर 8% आणि पाणी जर म्हटलं तर 65 ते 70% आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण राहणार आहे. मुंबई कारागृह वर्धा चालकला प्रश्न येऊन गेला का आपल्या शरीरात साधारणतः इतके पाणी आहे. 65 ते 70% पाणी जे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये राहणार आहे. त्याचं तुमचं उत्तर नंबर ऑप्शन नंबर 3. 49चं जर म्हटलं तर ऑप्शन नंबर 3 उत्तर राहणार आहे. रक्त म्हटलं तर 8% पाणी आहे. 65 ते 70% मित्रांनो पाणी आपल्या शरीरामध्ये राहणार आहे. पुढे बघा सिंधुदुर्ग पोलीस 2021 ला आपल्याला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. सिंधुदुर्गला बघा काय प्रश्न विचारला त्यांनी, आपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने हे प्रथिन आढळते. म्हणजे आपल्या मसलमध्ये कोणतं प्रोटीन आढळते हे तुम्हाला विचारलेलं आहे. मसल म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा रे मायोग्लोबिन. मायोग्लोबिन नावाचं जे प्रोटीन आहे ते आपल्या मसलमध्ये आढळणार आहे. ऑप्शन नंबर 1
50चं एकच उत्तर राहते मायोग्लोबिन. बिलिरुबिन म्हटलं लक्षात ठेवा पित्तरस. आपल्याला माहित आहे यकृत नावाची ग्रंथी जी आहे, लक्षात ठेवा रे, यकृत जर म्हटलं तुम्हाला बघा सर्वात मोठी बाह्य ग्रंथी, लक्षात ठेवा मानवी शरीरातील सर्वात मोठी बाह्य ग्रंथी म्हटलं तर यकृत. मानवी शरीरातील सर्वात मोठी बाह्य ग्रंथी यकृत. आणि बघा थायरॉइड. थायरॉइड जर तुम्हाला विचारलं लक्षात ठेवा सर्वात मोठी अंतस्त्रावी ग्रंथी. बघा ग्रंथ्याचे दोन प्रकार पडते मित्रांनो, एक आहे अंतस्त्रावी, एक राहते बाह्यस्त्रावी. सर्वात मोठी अंतस्त्रावी ग्रंथी म्हटलं तर थायरॉइड आणि सर्वात मोठी बाह्यस्त्रावी म्हटलं तर यकृत. आणि तुम्हाला प्रश्न जर विचारला का मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हटलं तरी यकृत, जेव्हा अंतस्त्रावी बाह्यस्त्रावी दिलं नाही तर. त्यानंतर बघा रे सर्वात मोठा अवयव विचारते त्वचा. बघा सर्वात मोठा अवयव, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव जर म्हटलं त्वचा, सर्वात मोठी अंतस्त्रावी ग्रंथी आहे थायरॉइड आणि सर्वात मोठी बाह्यस्त्रावी ग्रंथी जर म्हटलं तर यकृत जे आहे ती सर्वात मोठी बाह्यस्त्रावी ग्रंथी राहणार आहे. तर सर्वात मोठी बाह्यस्त्रावी यकृत, अंतस्त्रावी थायरॉइड, सर्वात मोठा अवयव विचारलं तर त्वचा आणि यकृत जे आहे लक्षात ठेवा रे पित्तरस स्त्रावते आणि या पित्तरसामध्ये हा घटक राहते ज्याचं नाव आहे बिलिरुबिन. पुढे बघा हिमोग्लोबिन सगळ्यांना माहित आहे आरबीसी, त्या आरबीसी मध्ये घटक राहते हिमोग्लोबिन जो लो आणि ग्लोबिन नावाच्या प्रोटीनने बनलेला आहे आणि याचं काम राहते ऑक्सिजनचे वहन करणे. प्रश्न होता बघा आपल्याला सिंधुदुर्ग पोलीस 2021 ला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न होता आपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने हे प्रथिन आढळते. त्याचं उत्तर येते मायोग्लोबिन नावाचं प्रथिन जे आपल्या शरीरातील स्नायूमध्ये आढळणार आहे. समजलाय? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा रे हा प्रश्न बघा मित्रांनो आपल्याला नागपूर शहर पोलीस 2018 ला आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न काय, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? आतापर्यंत याच्यावर आपण 2-3 वेळा बोललेला आहे. सैनिकी पेशी, गार्ड सेल, संरक्षक पेशी जरी म्हटलं तर त्या राहणार WBC व्हाईट ब्लड सेल. पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीरातील लक्षात ठेवा रोगजंतूचा प्रतिकार करतात. हा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारते. ऑक्सिजन वाहून नेणे आरबीसी, सैनिकी पेशी संरक्षण करणे WBC आणि जर तुम्हाला म्हटलं रक्त गोठवण्यासाठी मदत करणाऱ्या पेशी जर म्हटलं तुम्हाला तर त्या राहणाऱ्या प्लेटलेट्स, रक्तपट्टिका जे रक्त गोठवण्याचं काम करणार आहे. तर हा प्रश्न तुम्हाला बघा नागपूर शहर पोलीस 2018 ला आलेला प्रश्न आहे का खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहे या रोगजंतूचा आपल्याला जे आहे प्रतिकार करणार आहे. समजलाय का? 51 नंबरचा प्रश्न होता. तर मित्रांनो बघा या प्रकारे या टॉपिकवर आलेले सगळे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे. रक्तभिसरण संस्थाचा पार्ट 1 मी दिलेला आहे, त्यामध्ये 25 प्रश्न काल. आजच्या लेक्चरमध्ये आपण 26 प्रश्नाला डिकोड करण्याचा प्रयत्न केलेला होता. याचे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा बघितलेलं आहे. याचा पुढे बघा डिटेलवाला व्हिडिओ सुद्धा मी घेऊन येणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.